मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू। गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार। डॉक्टरांकडून पुढील 15 दिवस आराम करण्याचा जरांगेंना सल्ला। गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरूच। दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे। मरीन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंबंधी आज कोर्टात सुनावणी। दुपारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडणार सुनावणी। मंत्र्यांना आज वर्षावर स्नेहभोजन असणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री आणि महायुतीच्या आमदारांना स्नेहभोजन असणार। वर्षावरील गणपती दर्शन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम। शिंदे आणि अजितदादाही उपस्थित राहणार। सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR सरकारने काढलाय। कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मवियाच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं। विरोधी पक्ष कायम आरोप लावण्याचं काम करतं। सरकारने विरोधकांचे मनसुबे हाणून पाडले। एकनाथ शिंदे यांचं विधान। याआधी फडणवीस सीएम असतानाच 10% आरक्षण दिलं होतं। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात आरक्षणाबद्दल शब्दही काढला नाही। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी तपासण्यासाठी समिती तयार। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया। महायुती सर्वांना सोबत घेऊन जाणार सरकार। ओबीसी संघटनांच्या मनातील प्रश्न दूर केले जातील। मराठा आरक्षणावर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मराठा बांधवांना आरक्षण देण्यात फडणवीस यशस्वी झाले। फडणवीसांचा प्रामाणिक उद्देश होता हे दिसून आलं। आरक्षण मिळालं हा आनंदाचा दिवस। नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजात समन्वय ठेवत तोडगा काढला। हैदराबाद गॅझेटच्या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मराठा आरक्षणावर मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती। दुर्दैवानं कोणताही निर्णय लागला नाही। विनोद पाटलांची प्रतिक्रिया। या निर्णयाला कुठेही दृष्ट लागू नये ही गणरायाकडे प्रार्थना। यामध्ये कुणी राजकीय हेतू ठेवून वेगवेगळ्या युक्त्या करू नये हीच भीती। मराठा आरक्षणावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। आझाद मैदानात आता पालिकेचे मिशन स्वच्छता। पालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या सहाय्याने मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम। नागपुरातील संविधान चौकात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरूच। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर नागपुरातील ओबीसींच्या साखळी उपोषणाकडे लक्ष। मराठ्यांना सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्याला ओबीसी महासंघाचा विरोध। चाळीसगावात मराठा समाज बांधवांकडून मोठा जल्लोष साजरा। सरकारच्या निर्णयानंतर गुलाल उधळत एकमेकांना साखर भरवत आनंद साजरा। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण जाहीर होताच परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात जल्लोष। ताशांच्या गजरात ग्रामीण भागात जल्लोष साजरा। पुण्यातील वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळला। हेरगिरी करणाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडाला पुणे पोलिसांकडून अटक। आंदेकरांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार भागात रेकी। 6 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आज परळी बंदची हाक। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा धडकणार। सीबीआयच्या आरोपपत्रावर इंद्राणी मुखर्जींच्या मुलीकडून प्रश्न उपस्थित। आरोपपत्रातील स्वतःचे जबाब खोटे असल्याचा विधी मुखर्जीचा दावा। कोऱ्या कागदावर आणि ईमेलच्या कॉपींवर जबरदस्ती सह्या घेतल्याचाही विधीचा आरोप। पावसामुळे पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील परिस्थिती चिंताजनक। केंद्र सरकारने विशेष मदत जाहीर करावी। राहुल गांधींची मागणी। टॅरिफ लावल्याचं नुकसान अमेरिकेलाच होणार। अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आत्मनिर्भर होण्याची संधी। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कार्यप्रशासन योजना अंतर्गत काम करणारे नंदुरबारमधील तरुण मानधनापासून वंचित। 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यानं आर्थिक संकट ओढावलं। नंदुरबारच्या नवापूरमधील डोकारे कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी। संचालक मंडळाचा रास्ता रोको। नागपूर सुरत महामार्ग रास्ता रोको करत आंदोलन। रत्नागिरीमधील संगमेश्वरच्या कडवईमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्ग नाही। ग्रामस्थांचा अंत्यविधीसाठी जाण्यासाठी धोकादायक प्रवास। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची अडचण। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील घटना। 170 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। In the
गोंदिया विमान सेवा 16 सप्टेंबर पासून सुरू होणार. स्टार एअर कंपनीतर्फे 6 महिन्यांचं वेळापत्रक जाहीर. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, भूमिगत जलसाठ्याची पातळी उंचावली. रेटापाडामध्ये आता बोरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब भरला. पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी. पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. धरणातून 1900 क्युसेकने विसर्ग सुरू. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ई पीक पाहणीचं सर्व्हर चालत नाहीये. सर्व्हर चालत नसल्यानं शेतकऱ्यांना अडचण. कृषी विभागाकडून घटनेची दखल. नागपूरच्या डबल डेकर वायडक्टची जागतिक स्तरावर नोंद. कामठी महामार्गावर 5.6 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा डबल डेकर वायडक्ट. पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीला आग. पार्किंगमधल्या मीटर बॉक्सलाही यावेळी आग लागली. इमारतीमध्ये अडकलेल्या 40 ते 45 लोकांना बाहेर काढलं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साथीचे विविध आजार बळावले. 5774 रुग्णांची नोंद. गॅस्ट्रोच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद. महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू. पावसामुळे मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो तसंच हेपेटायटिसच्या रुग्णसंख्येत वाढ. मलेरियाच्या रुग्णसंख्येने 1,500चा तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येने 1,000चा टप्पा ओलांडला. पुण्यात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण दुपटीहून अधिक. ऑगस्टमध्ये 11 रुग्णांची नोंद. नागरिकांनी दक्ष राहण्याचं प्रशासनासह पुणे पालिकेचं आवाहन. तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा अर्ज वेळापत्रकात बदल. 1 ते 12 सप्टेंबर पर्यंतच्या वेळापत्रकात बदल करून 8 ते 19 सप्टेंबर दरम्यान नोंदणी करण्याची मुभा दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटलांच्या बाप्पाच्या घरी दर्शनाला. सानपाडामधील निवासानी जात गणरायाचं दर्शन घेतलं. बीडमध्ये धनंजय स्वामींच्या कुटुंबियांनी गणरायाचा सुंदर देखावा साकारला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कुर्ल्यामधील काजूपाड्याचा महाराजा या मंडळाचं यंदा 47वा वर्ष. मंडपात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची रेघ. गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल होणार. ध्वनी प्रदूषण वाढत असल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय. पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड, सिंहगड या रस्त्यांसह 15 ठिकाणी विशेष तपासणी होणार. पुणे मेट्रोत 2 दिवसात 2.25 लाख प्रवासी वाढले. गणेशोत्सवानिमित्त प्रवासी संख्या वाढली. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी मेट्रो रात्रभर धावणार. सणानिमित्त पुण्यात बाजारात फुलांच्या मागणीत वाढ. फुलांच्या बाजारात मोठी उलाढाल. फुलांची आवक घटली तर दरात तेजी वाढली.